नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं स्वस्तिक ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये. तर चॅनलवरती नवीन आला असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर आज आपण बघणार आहोत की फोटो फ्रेम कशी तयार करायची. तर आज आपण पहिले A4 साईज फोटो फ्रेम तयार करणार आहोत. त्यासाठी स्क्वेअरवर डबल क्लिक करा. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे मटेरियल दिलं आहे मी ते इम्पोर्ट करून घ्या. फाईलमध्ये जाऊन इम्पोर्ट ऑप्शन असेल त्यावरून आणि इम्पोर्ट केल्यानंतर तुम्हाला थोडं मटेरियल असं ब्लर दिसेल, पिक्सल दिसेल. तर माऊसने त्यावरती राईट क्लिक करून दिलेल्या ऑप्शनवरती क्लिक करा आणि क्लिप आर्ट करून घ्या. तिथून क्लिप आर्ट केल्यानंतर एका सेकंदात तुम्हाला त्याचा रिप्लाय मिळेल. त्यानंतर HD वाल्या साईडला ठेवायचं आणि ओरिजिनल लेअर डिलीट करून टाकायची. नंतर असं सर्व मटेरियल तुम्ही असंच करून घ्या, कारण थोडं ब्लर दिसणार. ते क्लिप आर्ट करून घेतले की क्लिअर दिसेल. तर मी आता इथले इथे घेतले मटेरियल. बॅकग्राऊंड आहे तर पूर्ण सेट करून घ्यायचं साईजप्रमाणे. साईजमध्ये पूर्ण बसलं पाहिजे, ते ॲडजस्ट करून घ्यायचं. प्रॉपर ॲडजस्ट झालं करून घ्यायचं. त्यानंतर शेप दिलेला आहे तो तिथे ॲडजस्ट करून घ्यायचा. तुम्ही तुमच्या पद्धतीने पण करू शकता, तुमची क्रिएटिव्हिटी ती. त्यानंतर सर्व शेप मी असे लावून घेतोय. प्रॉपर सेट करून घ्यायचे, थोडं पण क्रॉस नाही झालं पाहिजे. त्यानंतर त्यालाच प्लस करून त्याचं डुप्लिकेट लेअर करून घ्यायचं आहे. त्यानंतर त्याला व्हाईट कलर देऊन बॅकग्राऊंडला कंट्रोल पेज डाऊन करायचं आहे. तुमच्या कीबोर्डवरती प्लस दाबून ते कॉपी होईलच आणि कंट्रोल पेज डाऊन केलं की त्या लेअरच्या मागे जाईल ती लेअर. त्यानंतर दोन्ही पण असं ॲडजस्ट करून घ्यायचे. थोड्या डिझाईनमध्ये तुम्हाला जसं चांगलं वाटेल तसं तुम्ही लावू शकता. अशा प्रकारे लावून घेतो. आणि फोटो जर तुम्हाला फोटो घेताना नेहमी HD क्वालिटीचे घ्या, एडिट करूनच घ्या शक्यतो. नाव फोटो इथे ॲडजस्ट करून दाखवतो आहे. फोटोवरती राईट क्लिक करायचं आहे फोटो आणि पॉवर क्लिक करून त्या शेपमध्ये क्लिक करायचं आहे आणि फोटो ॲडजस्ट करायचा आहे. बरोबर ॲडजस्ट करून घ्यायचं. त्यानंतर बाहेर क्लिक करायचं परत एकदा, फोटो आपोआप ॲडजस्ट होईल. अशा प्रकारे सर्व फोटो असेच करून घ्यायचे आहेत. सेम प्रोसेस आहे. बर्थ डेटसुद्धा तुम्हाला असे सेट करून घ्यायचे आहे आणि ह्याचंसुद्धा क्लिप आर्ट करून घ्या. छान अशा प्रकारे एकदम HD मध्ये दिसेल तुम्हाला. प्रॉपर सेट करून घ्या. त्यानंतर हॅपी बर्थडे हे जे तुम्ही टेक्स्ट दिलं आहे पूर्ण कन्वर्ट केलेलं आहे. हे तुमच्याकडे फॉन्ट नसेल तर मिसिंग होणार नाही, ते त्याचा कलर वगैरे सुद्धा चेंज करू शकता तुम्ही. आणि हे लाईन आर्टसुद्धा क्लिप आर्ट करून घ्या. सेट करून घेतल्यानंतर पर्सनचं नाव इथे टाईप करून घ्या. तुमच्याकडे हा फॉन्ट आहे का चेक करा आधी. ते नसेल तर दुसरा फॉन्टसुद्धा तुम्ही लावू शकता. आणि हा कॅलिग्राफीवाला कोणता तरी फॉन्ट आहे. अशा प्रकारे पूर्ण सेट करून घ्यायचं आहे. त्याचासुद्धा तुम्ही टेक्स्टचा कलर वाटल्यास तुम्ही चेंज करू शकता. मी ब्लॅकच ठेवतो त्याचा कलर.
पाहू शकता HD मध्ये आपली फ्रेम तयार झालेली आहे. फोटो पण HD, फोटो घेताना HD मध्येच घ्या, काही प्रॉब्लेम येणार नाही. तर तुम्हाला याचं मी मॉकअपमध्ये बसून दाखवतो. त्याच्या आधी फाईल आपल्याला सेव्ह करून घ्यायची. फाईलमध्ये जाऊन सेव्ह करून घ्या फाईल. त्यानंतर तुम्हाला मॉकअपमध्ये दाखवतो आपली फायनल प्रिंट झाल्यावरती फ्रेम कशी दिसणार आहे. तर अशा प्रकारे आपली फ्रेम दिसणार आहे, होऊ शकतं. तुम्हाला जर ह्या मॉकअपवरती फ्रेमच्या मॉकअपवर व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये मला DM करा. कमेंटमध्ये नक्की सांगा, त्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ घेऊन येऊ आणि फ्रीमध्ये PSD फाईल देऊ. असं तुम्हाला प्रॉपर सेट केल्यावरती तुम्हाला एकदम छान प्रकारे दिसणार आहे. तर व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांनो लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन आला असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.